आज ठरवलंच होतं काही झालं तरी ही वेडिंग हेअरस्टाईल आपण करूनच पाहिजे. तर सगळ्यात आधी मला माझे केस खूप आवडले, कारण जो हेअर मास्क मी तुम्हाला दाखवला त्याचा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. त्यानंतर ना घेतले हेअर कर्ल करायला. एवढं काय आपल्याला जमत नाही बुवा, जसं येईल तसं येडं वाकडं मी केलं. त्यानंतर माझ्या एका पार्लरवाल्या मैत्रिणीने सांगितलं की एकदम पटकून हेअर सोडू नको, हळूहळू सोड, नाहीतर तुझे ते तसेच येडे वाकडे राहणार आहे. पण आपण तर आपणच आहात ना, तर आपल्याला जसं आवडलं तसंच आपण केलं. आणि पहिल्यांदा मी एवढे सारे हेअर चांगल्या प्रकारे कर्ल केले, नाही तर माझे असे येडेवाकडेच असायचे. आणि एकतर उन्हाळा, त्याच्यात केस मोकळे आणि त्याच्यात पत्र्याचं घर, लय गरम होत होतं. अर्धे झाले ना, अर्धे तसेच राहिले. मी म्हणलं चला चालते एवढे तरी. मग स्टाईल मारायला मी पण टिकली लावली, थोडीशी तयार झाली. आणि ही जी हेअर एक्सेसरीज आहे ना, ती मी शुअरनं मागवलेली आहे. तर इकडे टॅग करते मी कितीला मागवलेली आहे, किंवा इथं स्क्रीनशॉट देते. पण छान आहे बरं का, क्वालिटी खूप छान आलेली आणि रिजनेबल भावात होती. मी तुम्हाला इकडं टॅग करणारच आहे. आणि त्यानंतर ना छान अशी आपली हेअरस्टाईल छान बनवून तयार आहे. थोडीशी स्टाईल मारली, सोमला व्हिडिओ घ्यायला लावला. नंतर ना त्याचंच मी एक दुसरी हेअरस्टाईल केली. समोर लावून पाहिलं, मी म्हणलं अरे ते महाग लावण्यापेक्षा इथं समोर लावलेलं बरं, एकदम सोपं जाते, हातही दुखत नाही आहे. तर ह्यापैकी कोणती तुम्हाला हेअरस्टाईल आवडली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण ही परचेस करा, छान आहे, एकदम छान आहे. तर चला.